नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा मित्रांनो, ही जी अपडेट आहे ही आरोग्य विभाग भरतीतील अंतिम निकालासंदर्भात येथे राहणार आहे। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीनंतर जे आहे आता लगेचच आरोग्य विभाग निकालासंदर्भात जे आहे येथे अपडेट मिळत आहे मित्रांनो। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, येथे जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे आहे एक प्रसिद्ध पत्रक येथे जारी करण्यात आलं होतं 3/1/2024 रोजी। आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये जे आहे ते आपल्याला अशी अपडेट मिळत आहे की बघा, इथे आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील जे आहे परीक्षा 2023 राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना जे आहे आयोजित करण्यात आलेली आहे। व परीक्षा झाल्यानंतर जे आहे मित्रांनो, येथे TCS आयॉन यांच्याकडून जे आहे 15/12/2023 पासून जे आहे संबंधित उमेदवारांचा लॉग इन ID वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका व उत्तर तालिका जे आहे उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि त्यावर जे आहे संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका आन्सर की याच्या अनुषंगाने जे आहे चुकीचे प्रश्न व प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीत जे आहे TCS कडून उमेदवारांच्या लॉग इन अकाउंटवरील लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती। व दरम्यानच्या काळात जे आहे मित्रांनो, ईमेलद्वारे व लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या होणाऱ्या ज्या हरकतीचा विचार केला जाणार नाही असे यांनी सांगितले होते। आणि त्यानंतर जे आहे उमेदवारांच्या केवळ लॉग इन अकाउंटवरून जे आहे लॉग इन अकाउंटच्या लिंकवरून जे आहे प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। व सदर प्राप्त आक्षेपांबाबत जे आहे TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन उमेदवारांना त्याचे लॉग इन ID वर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। व या पदांच्या परीक्षेबाबत जे आहे घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले तर पदांच्या सुधारित उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत। व यास्तव वर नमूद केल्याप्रमाणे विविध कालावधीमध्ये जे आहे केलेले लॉग इन अकाउंटवरील आक्षेप कोणतेही आक्षेप व हरकती विचारार्ह घेण्यात येणार नाही व याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर पहा मित्रांनो, यामध्ये जे आहे तुमच्या ज्या पण प्रश्नावरती आक्षेप किंवा हरकती आहेत त्या संबंधात जे आहे ही प्रसिद्धी पत्रक आहे मित्रांनो। म्हणजे बघा, यावरती जे आहे आता ही प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो। आणि लवकरात लवकर जी आहे आक्षेप हरकतीबाबत ही जी प्रक्रिया सुरू आहे ही संपणार आहे। व त्यानंतर जे आहे लगेच हा जो निकाल आहे सार्वजनिक आरोग्य भरतीचा हा लागणार आहे मित्रांनो तलाठी भरतीच्या निकालानंतर। तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे। तुम्हाला अपडेट कशी वाटली, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आपण अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद।